मोरे हा सामना देखील आज पाहायला मिळेल। पहिला सामना मैदानामध्ये घमसान युद्ध मैदानामध्ये पाहायला मिळेल। एका बाजूला संघ पाहायला मिळेल दिशा वॉरियर्स आणि त्यांच्याच विरोधात इथे खेळत असताना संघ पाहायला मिळेल संदीप 11 देहनोली। पहिला सामना अतिशय चांगला सामना सुमात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। मैदानामध्ये गणेश गायकर नवीन नवीन खेळाडूंना घेऊन कशा प्रकारे खेळेल, कारण सातत्याने पाहायला गेलं की ज्या ज्या वेळेस या मुरबाड नगरीमध्ये 12 टीम झाल्यात एमपीएल मध्ये आणि 12 टीम होत असताना त्यावेळेस दिशावरील संघ खूप मोठ्या स्ट्रॉंग पद्धतीत पाहायला मिळायचा आणि यावेळेस 16 टीम आहेत। त्यात काय फरक होईल की गणेशचं नेतृत्व आज देखील त्याच प्रकारची कामगिरी करेल, ते देखील आपल्याला पाहायचंय। अनेक खेळाडू जे मात्र उपस्थित होत आहेत, अनेक मान्यवर जे मात्र उपस्थित होत आहेत, सर्वांचं हार्दिक असं स्वागत। दोन्ही संघांना विनंती असेल आपले फक्त खेळाडू आणि तिथे ऑनरच थांबतील, तिथे दुसरं कोणीही थांबणार नाही याची मात्र नोंद घ्या। खेळाडू कक्ष आहे तिथे फक्त खेळाडू आणि तुमचे ओनर आहेत तेवढेच थांबतील, बाकी तिथे कोणी थांबणार नाही याची नोंद घ्या। विनंती असेल सहकार्य करा। दोन्ही टीम आपल्याला सूचना आहेत, आपण जिथे आपल्यासाठी व्यवस्था केली आहे तिथे फक्त आपले ऑनर आणि खेळाडू असतील, व्यतिरिक्त कोणी आढळल्यास तुम्हाला 5 धावांनी पॅनटलाइज केलं जाईल याची नोंद घ्या। संदीप 11 देनोली बॅट्समन पाठवा ताबडतोब। संदीप 11 देनोली। दोन्ही संघ आपला सुपर सब 12th मॅन समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं राहील। दोन्ही संघ आपल्याला विनंती असेल दोन्ही संघाचा 13वा प्लेयर समालोचन कक्षात असणं गरजेचं राहील याची देखील नोंद घ्या। सामना आपण मैदानामध्ये पाहतोय संदीप 11 देहनोली आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की असे खेळाडू पाठवा की ज्यांना सर्व खेळाडूंची नावं माहिती आहेत। खेळाडू पाठवत असताना असे खेळाडू पाठवा ज्यांना सर्व खेळाडूंची नावं माहिती आहेत। निर्धारित 8 षटकांची लढत, 5 गोलंदाज मात्र वापरले जातील। संदीपजी गोरड यांचं देखील शुभागमन होतं। वेलकम सर, तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। संदीप 1 संदीप 2 दोन्ही संदीपचं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक असं स्वागत। चला पंच चला ताबडतोब। बॅट्समन पाठवा टीम संदीप 11 देनोली। संदीप सर आपला 13वा खेळाडू देखील पाठवून द्या। 13वा खेळाडू टॉस साठी तुम्ही 8:30 उपस्थित राहू शकले नाही, त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी या स्पर्धेचे आयोजक यांच्या वतीने आपल्याला देण्यात आली आहे। चला पंच चला, बॅट्समन चला ताबडतोब मैदानामध्ये आतमध्ये। विलास सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय, विलास वारगडे आणि
संदीप घोरड. 12वा 13वा 14वा 15वा कोणता असलं तरी चालेल, फक्त त्याला नावं पाहिजेत. नावं माहीत असणं गरजेचं आहे. कोणी असलं तरी चालेल, फक्त एक खेळाडू पाठवा ज्याच्याकडे आपली जर्सी असेल तो. सामन्याला सुरुवात होईल. पहिलाच सामना आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. दिवस क्रमांक दुसऱ्याला सुरुवात मैदानामध्ये जी मात्र पाहायला मिळेल. अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल शिवरायांची. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात करतोय. सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच जो मात्र चांगला पाहायला मिळेल. एका बाजूला दिशावर्य संघ अर्थातच तानाजी शेटले आणि नाना चौधरी यांच्या मालकीचा संघ, तर त्यांच्या विरोधात संदीप 11 डेहनोली अर्थातच संदीप घोरड यांच्या मालकीचा संघ जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली मॅच सकाळचं सत्र. गुड मॉर्निंग सर्वांना. पुन्हा एकदा या मुरबाड प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. सामना मैदानामध्ये सुरुवात होईल आणि ज्या वेळेस पहिले 8 षटक कंप्लीट होतील, ती 8 षटक कंप्लीट झाल्यानंतर नाणेफेक केली जाईल दुसऱ्या सामन्याची, याची देखील नोंद घ्या. जर तुमचा कॅप्टन त्यावेळेस उपस्थित नसेल तर त्यावेळेस देखील तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्या. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर सोनू पांडे च्या हातामध्ये चेंडू आहेत. उगल्याळी संघासाठी सातत्यानं खेळणारा हा खेळाडू आज कशा प्रकारची कामगिरी करतोय. स्ट्रायकर एंडवर संदीप घोरड. पहिलाच बॉल अतिशय वेगवान 30 रट मारा सुमात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण पाहतोय सोनू पांडे काहीसे इंजर्ड देखील आहेत. सातत्यानं पाहायला गेलं तर टिकटॉक जेव्हापासून बॅन झालं तेव्हापासून इंस्टाग्रामवर खूप मोठी फॉलोईंग या खेळाडूची वाढली आहे आणि चांगल्या दर्जाचे रिअल्स देखील याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. त्याच दर्जाचं क्रिकेट देखील खेळताना पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. सोनू पांडे. स्ट्रायकर एंडवर संदीप घोरड. वेग आहे, रफ्तार आहे आणि त्या सध्याच्या घडीला नियंत्रण देखील. हो, सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धावी ते कंप्लीट होईल. क्षेत्ररक्षण अतिशय लाजवाब पॉइंट रिजन मध्ये एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धाव संख्या अकाउंट ओपन होत असताना जे मात्र पाहायला मिळतंय संदीप 11 देनोली या टीमचं. स्ट्रायकर इनवर आता आपण पाहू शकता क्लास ऑफ मुरबाड टेनिस क्रिकेट विलास वारगडेला. सातत्यानं लेदर क्रिकेट चांगल्या दर्जाचं खेळतो. सातत्यानं पाहायला गेलं तर सोनारपाडा टीमसाठी टेनिस क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचं खेळतो. कल्याण कशा प्रकारची कामगिरी करेल. मुरबाडसाठी सातत्यानं ओपन क्रिकेट देखील खेळताना पाहायला मिळणारा हा खेळाडू आज MPL मध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय. सोनू पांडे तयार. सुरेख प्रकारचा चेंडू डिफेन्स करत असताना व्हेरी गुड बॉलिंग भाग पाडतोय. बिल्लास सारखे एका मातब्बर फलंदाजाला डिफेन्स करण्यासाठी ही खासियत, ही स्ट्रेंथ बनली आहे या खेळाडूची. सध्याच्या घडीला अतिशय उभरता सितारा आणि एक वेगवान गोलंदाज म्हणून ख्याती आहे सोनू पांडे. गोलंदाजी मार्कवर तयार होतो. स्ट्रायकर एंडवर आपण पाहू शकता विलासला. सोनू पांडे तयार. सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच चांगला असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. गॅप पिक केलाय. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतील. चांगला असं क्षेत्ररक्षण. 2 धावा तर आल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न साज बाज अर्थात सकाळच्या सत्रामध्ये येणाऱ्या या 3 धावा. 3 धावा येतील. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 4 या धावसंख्येवर. षटक क्रमांक आपण मैदानामध्ये पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ असताना विलास वारगडे आणि संदीप घोरड ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. अतिशय चांगला असं लाईव्ह स्ट्रीमिंग 10 क्रिकच्या माध्यमातून हा MPL चा थरार 3 कॅमेऱ्याच्या साह्यानं कव्हर केला जातोय. गोलंदाज तयार.
गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, धावबादची संधी असेल. सुदर्शन आगे. अशा प्रकारचे डायरेक्ट हिट करायचं म्हटलं की लहानपणी गोट्या खेळणं गरजेचं. इथे मात्र सुरेख प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. सुदर्शन डायरेक्ट हिट करू शकले नाही. गोलंदाज तयार. सोनूचा हा बॉल देखील अप्रतिम, परफ्यूम डिलिव्हरी, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करत असताना सोनू पांडे. षटक क्रमांक पहिला इथे कंप्लीट होईल आणि पहिल्या षटकामध्ये धावाल्या 4. दिशा वॉरियर्स त्यांच्या विरोधात संदीप इलेव्हन देहनोली. मॅन फ्रॉम आनंदवाडी, आनंदवाडी गावासाठी चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळणारा लक्ष्मण तांदळे गोलंदाजी मार्कवर तयार होता. पहिल्या षटकामध्ये आपण धावा पाहू शकता. धावफलकावर 4. संत अशी सुरुवात, परंतु सावध अशी सुरुवात. लक्ष्मण तय्या. ओहो हो, इथे मात्र झेल ड्रॉप करत असताना कॅचेस विन द मॅचेस. विलासचा झेल सोडणं म्हणजे पराभवाला आमंत्रण देण्यासारखं. कारण विलास एक मातब्बर फलंदाज, एक चांगला प्रयत्न होता परंतु झेल होऊ शकला नाही आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडवर संदीप कोरड. लक्ष्मणचा हा बॉल अतिशय वेगवान, व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम षटक हाताळत असताना गोलंदाज मात्र पाहायला मिळतात. आतापर्यंत गोलंदाजी चांगली केली तरी देखील कॅप्टन कानमंत्र देताना पाहायला मिळतोय. हा एक्सपिरियन्स आहे गणेश गायकरच्या कॅप्टनशिपचा आणि हा एक्सपिरियन्स आहे MPL च्या सातत्यानं 2 स्पर्धा जिंकल्याचा. आता मैदानामध्ये या सत्रामध्ये या वर्षी कशा प्रकारची कामगिरी केली जाते सातत्यानं पाहायला गेलं तर दरवर्षी 2 संघ क्वालिफाय व्हायचे एका दिवसामधून. या वेळेला मात्र काहीस वेगळं आपल्याला पाहायला मिळतंय की जिथे एकच संघ क्वालिफाय होणार आहे 4 संघांमधून. क्षेत्ररक्षण खराब, 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 7 या धावसंख्येवर. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावर दिशा वॉरियर्स त्यांच्या विरोधात संदीप इलेव्हन देहनोली. MPL 20-21 चा थरार आपण मैदानामध्ये पाहतोय. 7 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना इथे टाकलेला बॉल अप्रतिम दर्जाचा, सुरेख प्रकारचा चेंडू, व्हेरी गुड बॉलिंग, लाईन आणि लेंथ अतिशय सुरेख दर्जाची हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज कौतुक करावं लागेल ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत केली. लक्ष्मण तांदळे गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. इथे टाकलेला बॉल पंचांचा मात्र येतोय अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल, वाईटच्या रूपाने एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 8 या धावसंख्येवर. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना निर्धारित 8 षटकांची लढत, 8 षटकांचा सामना आपण पाहतोय मैदानामध्ये. MPL चा थरार. इथे अजून एक चांगला बॉल, व्हेरी गुड लाईन आणि व्हेरी गुड लेंथ. मैदानामध्ये गणेश गायकरने काहीसा कानमंत्र दिला आणि त्याचा पुरेपूर फायदा होत असताना गोलंदाज लक्ष्मण तांदळेला सातत्यानं त्याच प्रकारचे चेंडू, 30 लेन 30 लाईन, उर्वरित कामकाज यष्टीरक्षक चांगल्या दर्जाचं पूर्ण करताना पाहायला मिळतात. लक्ष्मण तय्या. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला असा फटका. क्षेत्ररक्षण आतापर्यंत 3 मिसफील्ड झाल्या दिशा वॉरियर्स कडून, 2 झेल सुटलेत आणि ही एक मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळते. एकदा होईल
आणि तदनंतर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकता 8 धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. षटक क्रमांक दुसरं इथे कंप्लीट होत असताना 8 विदाउट लॉस. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर सोनू पांडे. सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच चांगला असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेखेचा वेध घेईल. इथे येईल हा चौकार. चौकार येईल आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 12 या धावसंख्येवर. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावर. व्हेरी गुड शॉट. अप्रतिम फटका. गोलंदाज तयार होत आहेत. सोनू स्ट्रायकर इनवर विलास. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. पंचांकडे लाऊड अपील आणि पंचांचे इथे नकार. एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 13 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 13 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे. प्रथम बॅटिंग करत असताना संदीप इलेव्हन डेहनोली दिशा ऑरियस या संघाच्या विरोधात. अचूक टप्प्याची लाईन, अचूक टप्प्याची लेंथ इथे हाताळत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोनू पांडे. दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत सलामीचे बॅट्समन मैदानामध्ये संदीप गोरड आणि बॅट्समन विलास वारगडे. धावफलकावर 13 धावा आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना सुरुवात कशा प्रकारची राहील याच्यावर खूप काही गोष्टी डिपेंड असतात. सुरेख प्रकारचा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत असेल. रोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा इथे कंप्लीट होत असताना 3 धावा येतील. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 16 या धावसंख्येवर. संत आणि सावध अशी सुरुवात टीम कडून जे मात्र पाहायला मिळते. एका प्रतिम दर्जाची गोलंदाजी करत असताना गोलंदाज सोनू पांडे आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना दिशा ऑरियस आणि संदीप इलेव्हन देनोली. संताशी सुरुवात, परंतु महत्वाचा आणि प्लस पॉइंट विकेट त्यांच्या खात्यामध्ये आहेत. सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच चांगला फटका. वैभव येथील चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण वैभवच्या माध्यमातून. एक धाव इथे कंप्लीट होत असताना आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 17 या धावसंख्येवर. सतरा धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतोय. एक धाव येईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 18 या धावसंख्येवर. षटक क्रमांक आपण मैदानामध्ये 3 पाहतोय. व्हेरी गुड बॉलिंग सोनू पांडेच्या माध्यमातून. अप्रतिम अशी गोलंदाजी जो मात्र पाहायला मिळते. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला असा फटका जो मात्र पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल.
एक धावे ते कंप्लीट करत असताना आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल. 3 षटकं कंप्लीट झाली आणि 3 षटकांमध्ये 6.33 ची सरासरी. धावफलकावर धावसंख्या 19 धावा. टीजे 3 षटकं कंप्लीट झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा, ज्या मात्र धावफलकावर आपण पाहतोय. एक सुरेख प्रकारची गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन लेंथ ची मात्र पाहायला मिळाली गोलंदाज सोनू पांडेच्या माध्यमातून. आणि गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज तयार होईल. किशोर गावाला पडलेलं एक गोड स्वप्न आणि सातत्यानं आता या मुरबाड नगरीवर ज्या खेळाडूने आपल्या परफॉर्मन्सच्या जीवावर अधिक राज्य गाजवलंय असा मिस्टर MPL गणेश गायकर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. परफेक्ट पर्सनॅलिटी ऑफ टेनिस क्रिकेटर, एक चांगल्या दर्जाचा खेळाडू आणि सातत्यानं एक चांगल्या कामगिरीसाठी ओळखला जातो या MPL स्पर्धेमध्ये. गणेश तयार होत आहेत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर विलास वारगडे. 3 षटक आहेत, 19 धावा आहेत. इथून पुढे विलासला आक्रमण करणं गरजेचं आहे. विलास वारगडे ऑन स्ट्राईक. गणेश तयार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर सुदर्शन आगेने झेल सोडलाय विलास वारगडेचा. दुसरं जीवनदान. जीवनदान दुसरं जीवनदान मैदानामध्ये मिळत असताना अप्रतिम चेंडू होता गणेशचा. झेल सोडला विलासचा आणि त्याचे पडसाद मैदानामध्ये किती पडतील ते देखील आपल्याला पाहायचं. विलासकडे क्षमता आहे, परंतु मैदानामध्ये आज विलास काहीसा सास पडत घेत असताना पाहायला मिळतोय. सातत्याने जी क्वालिटी आहे, जे स्ट्रोक खेळण्याची क्षमता आहे, ते स्ट्रोक पाहायला मिळत नाही. इथे टाकलेला बॉल अजून एक लाजबाब चेंडू गणेश गायकरचा. व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजीचा नजराना सो मात्र पाहायला मिळतोय. आपली खबर धावसंख्या 19. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना गणेश गायकर आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक खबर धावसंख्या आपण पाहू शकता 19. गणेश गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर एंडवर विलास आणि याच दरम्यान विलास वारगडेचा क्लास. चेंडू फरार सीमारेषेच्या बाहेर. पडसाद पडायला सुरुवात झाली. येतोय हा चौकार. व्हेरी गुड शॉट. अप्रतिम फटका जो मात्र पाहायला मिळतो विलास वारगडेच्या बॅट मधून. कव्हर, फुटवर्क आणि स्टँडर्ड खूप मोठं जपलं जातं या खेळाडूकडून आणि ते दाखवत असताना विलासच्या बॅट मधून येणारा हा चौकार. 4 धावा येतील. संघाची धावसंख्या 23 धावा. 23 धावा धावफलकावर. गणेश गायकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जे मात्र तयार होतील. स्ट्रायकर एंडवर आपण पाहू शकता विलासला. ओहो, लेट कट खेळ. वॉटर कॉट ब्रिलियंट कॉट. मनीषच्या माध्यमातून एक अप्रतिम लाजबाब कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. व्हॉट अ ब्रिलियंट कॉट. अप्रतिम झेल फलंदाज बा. तुम्ही जास्त टाइम मीटिंग करू शकत नाही. ज्यावेळेस 4 षटकं संपतील त्यावेळेस तुम्हाला एक ट्रेजेक्टिक टाइम आउट असेल, त्यामध्ये तुम्ही मीटिंग करू शकता. विनंती असेल बॅट्समन चला ताबडतोब. श्याम माळी, मॅन फ्रॉम माळीनगर, न्यू बॅट्समन मैदानामध्ये येत आहेत. संदीपची पारी मैदानामध्ये अजूनही जारी. विलास बाद झालेत. एक बेहतरीन कॉट मैदानामध्ये मनीषच्या माध्यमातून जो मात्र पाहायला मिळाला. 2 जेल सोडले होते. एक सुदर्शनने सोपा जेल सोडला. त्या अगोदर देखील एक सागरच्या माध्यमातून झेल सोडला होता, परंतु त्याची भरपाई मनीषने करून टाकली एक अप्रतिम झेल घेऊन. व्हॉट अ कॉट. गणेश गायकरच्या खात्यामध्ये पहिलं यश. आपल्याकडे धावसंख्या आपण पाहू शकता 1/23. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. 4थ्या षटकाचा सामना. 8 षटकांची लढत. सकाळचं सत्र आहे. कालच्या सकाळच्या सत्रामध्ये धावांचा पाऊस पडला या मैदानावर जितू चव्हाणच्या बॅट मधून, परंतु या सत्रामध्ये गोलंदाज मात्र बॅट्समन साठी कर्दनकाळ ठरतात. सकाळचं सत्र ड्यू फॅक्टर. विलासने सांगितलं की आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. गोलंदाज तयार गणेश. ओहो, या दरम्यान लेट कट खेळलेत. इथे मात्र
एक सिंगल कंप्लीट होत असताना आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 24 या धावसंख्येवर. लॉस ऑफ 1 विकेट, 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 34 षटक मार्ग असतंय. एका बाजूला आपण पाहतोय दिशा वॉरियर्स संघ, दुसऱ्या बाजूला संदीप 11 डेनोली. आजच्या दिवसामध्ये 4 मातब्बर संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. संदीप 11 डेनोली क्लास अपर टेनिस क्रिकेट विलास वारगडे, दुसऱ्या बाजूला दिशा वॉरियर्स मिस्टर एम्पल गणेश गायकर. तदनंतर आपण गुड बॉयज मिस्टर परफेक्ट राहुल सोमने आणि तदनंतर विक्ट्री विराज वंडर मोरबाद टेनिस क्रिकेट जयेश मोरे. दिग्गज खेळाडू आज एकमेकांच्या समोर. सुरेख प्रकारचा चेंडू संदीप गोरडच्या बॅट मधून लाजवाब फटका. आजच्या दिवसातील पहिला षटकार संदीप गोरडच्या बॅट मधून येणारा षटकार. मात्र फटका आला तो मात्र अप्रतिम होता. साधा बाल्यात संजीवनी प्राधान्य झाली आणि इथून पुढलं सत्र कशा प्रकारचं राहील ते देखील आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज तयार होतील. संकेत कापडीच्या हातामध्ये चेंडू. मॅन फ्रॉम कलम खांडे, एक उभरता सितारा, एक चांगल्या दर्जाच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. परंतु आता मैदानामध्ये दुसऱ्या बाजूला संदीप 11 डेनोली संघाला खूप धावांची आवश्यकता आहे. धावा बनवणं गरजेचं आहे या मैदानावर तुम्हाला जर तुमचं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर. पहिला सामना मैदानामध्ये प्रत्येक सामना प्रत्येक संघासाठी खूप महत्वाचा आहे. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर संकेत कापडी गोलंदाजी करण्यासाठी तयार. तर स्ट्रायकर इनवर श्याम माळी, मॅन फ्रॉम मालीनगर. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा गाजवणारा खेळाडू. एका बाजूला अनुभव, एका बाजूला उभरता सितारा. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 32 या धावसंख्येवर. 32 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आपण मैदानामध्ये पाहू शकता. मार्गस्थ असताना 5वं निर्धारित 8 षटकांची लढत. संकेत गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. संकेत कापडी. संकेतचा हा बॉल इथे मात्र अप्रतिम फटका. गॅप टेक चेंडू फरार. श्याम माळीच्या बॅट मधून येणारा हा चौकार.
आणि चौकाराच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल 36-36 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार होत आहेत. संकेत कापडी स्ट्रायकर इनवर श्याम. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगलासा फटकाचा मात्र पाहायला मिळतोय. सागर येत आहे. हो मिस फील्ड. सागरच्या माध्यमातून दुसरी मिस फील्ड आणि इथे 2 धावा. तुम्ही जेवढ्या चुका कराल तेवढाच फायदा दुसरी टीम जी मात्र मैदानामध्ये उचलेल. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल 38-38 धावा. संकेत आपण पाहू शकता इन ऍक्शन मध्ये. मॅन फ्रॉम कलम कांडे, एक चांगल्या दर्जाचा खेळाडू आज मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय. दिशावर यश संघासाठी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. वाटतं ब्रिलियंट बॉल. अप्रतिम चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू डॉट असेल. उर्वरित कामकाज गणेश कायकर जो मात्र पूर्ण करताना पाहायला मिळतोय. चेंडू डॉट असेल. चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या 38-38 धावा. 38 धावा धावफलकावर. संकेत तयार. स्ट्रायकर इनवर श्याम. अजून एक लाजबाब चेंडू. संकेत कापडे इम्प्रेस करत असताना या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 4 षटकांमध्ये जो दबाव बनवलाय गोलंदाजांनी तो दबाव इथे मेंटेन ठेवत असताना संकेत कापडी आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत. त्यामध्ये एक मिस फील्ड. 8 धावाच्या मात्र खरचल्यात. व्हेरी गुड बॉलिंग. शेवटचा चेंडू श्याम साडी. श्याम कडून देखील अपेक्षा आहेत चौकार षटकारांच्या. इथे टाकलेला बॉल अप्रतिम जो मात्र पाहायला मिळतो. व्हेरी गुड बॉलिंग. षटक कंप्लीट होईल. 5 षटक संपली. धावफलकावर धावसंख्या 38 धावा. फक्त 8 धावांचं षटक इथे हाताळलंय गोलंदाज संकेत कापडीने. शुभागमन होत आहे. रमेश शिंदे सरांचं वेलकम सर. तुमचं एमपीएल मध्ये हार्दिक असं स्वागत. आणि यानंतर समालोचन करतील आमचे रमेश शिंदे सर. थँक्यू. कसं मॅच ऑन करायची आहे. या ठिकाणी चेकआउट करतोय. आपण बघत आहात मनमुराद आनंद लुटतात मुरबाड प्रीमियर लीग.
या संपूर्ण स्पर्धेतील आजचा हा दुसरा दिवस तमाम क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या पंढरीमध्ये क्रीडा वारकऱ्यांचं सहर्ष स्वागत करेल. यावेळेस आपण बघू शकाल मॅच चालू आहे. दिशा वॉरियर्स विरुद्ध संदीप 11 डेहनोली. आजच्या दिवसातील ही पहिली लढत दिशा वॉरियर्स आणि संदीप 11 डेहनोली मुरबाड प्रीमियर लीग 2021. आपण बघू शकाल ज्या ज्या वेळेला कलात्मकता येते त्या त्या वेळेला आम्हाला ओढ लागलेली असते या अनेक प्रकारच्या स्पर्धांची आणि अशाच प्रकारच्या स्पर्धा आणि त्यांची स्टडी सातत्याने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पडले जातात. आणि याच महाराष्ट्राच्या मातीतील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील असणारी मानाची सन्मानाची आणि अभिमानाची इथल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाची आवडीची असणारी स्पर्धा अर्थातच मुरबाड प्रीमियर लीग हॅट्स ऑफ सलाम करेल या महत्त्वपूर्ण नियोजनाला. आणि काही सुंदर शामियाना उभा करावा आणि याच शामियानेमध्ये तब्बल 22 योद्ध्यांची भेट व्हावी. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता, थोडेसे सफल झाले. डान्सिंग ऑन द ट्रॅक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. तत्पूर्वी 2 धाबा, सातत्याने धाबा धाबा आणि धाबा एका बाजूला आपण बघतोय. या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर 2 धाबा, दुसऱ्या चेंडूवर 4, तिसऱ्या चेंडूवर 1 सिंगल, चौथ्या चेंडूवर 4 आणि त्यानंतर 2 धाबा. षटक गावठी भाषेमध्ये आम्ही म्हणतो ना की हाणामारीचं षटक, त्या पद्धतीने या षटकामध्ये धाबा वसूल करताना आपण बघतोय 6वं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 5 षटकं कंप्लीट झाली, 51 धावा आणि 6व्या षटकातील शेवटचा चेंडू. फुलटॉस बॉल होता, ब्रेड अँड बटर बॉलची संधी ऑन साईडला उडवलाय, फ्लिक केलं. तत्पूर्वी 1 सिंगल धाव. षटक येईल संपुष्टात. 6 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर दिशा वॉरियर्स संघाची धावसंख्या आहे ती एका गड्याच्या मोबदल्यात संदीप 11 संघाची धावसंख्या आहे ती एका गड्याच्या मोबदल्यात 52 धाबा. काय वातावरण तयार झालं या ठिकाणी सकाळचं आपण बघू शकाल. ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. या ठिकाणी गुड मॉर्निंग करेल मी समालोचक रमेश शिंदे, सर्वांचा आभार व्यक्त करेल. निखिल ठोंबरे, आपण बघता कालच्या दिवसापासून या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्यांचा आवाज सगळ्या महाराष्ट्राच्या व्याघ्र मुखावर पोहोचला. मनोजी कारवे सर पहिल्या दिवसामध्ये आपण ऐकला आवाज. 52 धावा धाव पलकावर. 6 षटकांचा खेळ येईल संपुष्टात आणि आपण बघू शकाल स्क्रीनवर 52 धावा धाव पलकावर. यस, बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय अंपायर सिग्नल देतील. गुड्डू बॉईज संघाचे संघ मालक ऑनर्स सन्मान्य किरणजी दळवी यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालंय. विनंती असेल आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. मुरबाड प्रीमियर लीग जणू काही अनेक वर्षाची परंपरा जिवंत ठेवण्याचं काम मुरबाडकरांनी केलं. आम्ही म्हणतोय की क्रिकेटचं क्रेज किती वाढलंय याचं कारण परवा न्यूज धडकली की खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना सुद्धा सरकारी सेवेमध्ये आणि सरकारी नोकरीमध्ये घेण्यात येईल. ही न्यूज आमच्या खेळाडूंनी ऐकली आणि वाचली. खूप सारा आनंद आम्हाला सुद्धा होतो या गोष्टीचा. हो हो, मिस्टर MPL गणेश गायकर गोलंदाजी मार्कावर हजर. पहिला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट बॉल. गणेश गायकर तयार. रनअपमध्ये थोडासा प्रॉब्लेम येताना गणेश गायकरला, कारण चेंडू रिलीज करण्याची जी ॲक्शन आहे ना त्या ॲक्शनला जर काही प्रॉब्लेम आला त्यावेळेला मात्र गणेश गायकरने स्वतःच्या मनाला समजावलं की प्रत्येक चेंडू हा इम्पॉर्टंट आहे. त्याहीपेक्षा ही मॅच इम्पॉर्टंट आहे आणि त्याहीपेक्षा मुरबाड प्रीमियर लीग ही स्पर्धा खूपच इम्पॉर्टंट आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता, वेगाने चेंडू रिलीज केलाय. शपलवून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. आशाळभूत नजरा अंपायरकडे. अंपायर दाखवत असताना नकारार्थी माना हलवल्या गेल्या. रन्स मिळणार नाहीयेत. मधल्या स्टंपवरून चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी गणेश गायकरच्या माध्यमातून. सातत्याने गणेश गायकरने ही पर्सनॅलिटी डेव्हलप केली आणि या पर्सनॅलिटीचं उत्तर देताना 2 चेंडू पूर्णपणे डॉट बॉल. तिसरा चेंडू फुलटॉस बॉल. यावेळेस मात्र ऑन साईडला खेळलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मिड ऑफचा क्षेत्ररक्षक मिड ऑनला वेगाने पोहोचला. तत्पूर्वी 1 सिंगल धाव घेतली गेली. तमाम मुरबाडकरांचा अभिमान, तमाम मुरबाडकरांची शान. अनेक वर्षाची ऑर्थोडॉक्स परंपरा जिवंत आणि ज्वलंत ठेवण्याचं काम या मुरबाडकरांनी केलं आणि बघता बघता मुरबाड प्रीमियर लीगची तारीख ज्या ज्या वेळेला आमच्या डोळ्यासमोर आली त्या त्या वेळेला
आम्ही पूर्णपणे रात्रभर झोपलो नाही, जणू काही अरुणोदय व्हावा आणि सूर्योदयाच्या क्षणाला आमची पावलं या संपूर्ण मैदानाकडे उतरली जावी, म्हणून की काय आमच्यासाठी अभिमानाची स्पर्धा होती. ओव्हरपिच बॉल ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न केला, एज लागली गेली. उर्वरित काम विकेट किपरच्या माध्यमातून. 1 मोर विकेट डाऊन. पहिला ब्रेक थ्रूची गरज असताना एक विकेट तर घेतली, त्यानंतर मात्र हा फलंदाज होईल बाद. आतापर्यंत 2 गडी गमावले आणि संदीप 11 संघाची धावसंख्या ती 53 धावा. विक्टोरी विराज संघाचा कर्णधार आणि गुड्डूबाई संघाचा कर्णधार. आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. गणेश गायकर काय गोलंदाजी करतोय, राऊंडने विकेटने गोलंदाजी करणं आणि त्या प्रत्येक गोष्टीला पुरेपूर खरं उतरणं हे चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतं आणि ते वैशिष्ट्य दाखवताना गोलंदाज गणेश गायकर. मिस्टर MPL ही पदवी काय उगाच लागली नाही आणि ती पदवी का लागलेली आहे याचं चोख प्रत्युत्तर देताना मिस्टर MPL गणेश गायकर. आम्ही सातत्याने त्यांच्या समोर एक रेकॉर्ड ठेवू की त्यांनी केलेला इतिहास ज्या वेळेला आमच्या समोर त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक पुस्तक वाचलं जातं ना, प्रत्येक इतिहासाच्या पुस्तकावर सुवर्ण पानावर त्यांचं नाव अग्रगण्य घेतलं जातं. अर्थातच गणेश गायकर एक चांगला खेळाडू आहे. मुरबाड तालुक्याला लाभलेला किशोर गावचा हा हिरा आज या ठिकाणी चमकतोय. ओव्हरपिच बॉल होता, त्यावेळेस जबरदस्त स्ट्रोक, ऍक्शन देन रिॲक्शन, परफेक्ट मिड ऑफ द बॅट फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 6. षटकार. ऑन स्कोरबोर्ड. आतापर्यंत 2 गडी गमावले संदीप 11 संघानं, परंतु विचार केला तर 7 षटकं निघून गेली, 59 धाबा. जवळपास 8.50-56च्या सरासरीने आतापर्यंत संदीप 11 पुढे चाललाय. शेवटचं षटक मार्गस्थ असेल, ही षटक निर्णायक असेल, कारण या षटकामध्ये ठरेल की प्रतिस्पर्धी संघाला किती धावा बनवाव्या लागतील. फर्स्ट प्ले चालू आहे, आपण बघतोय पहिला डाव चालू आहे. नाण्याची पहिली बाजू या ठिकाणी आपण बघू शकाल, परंतु पहिला डाव संपल्यानंतर सेकंड इनिंग मध्ये खऱ्या अर्थानं गनिमी कावे आम्हाला प्रथम बॅटिंग करणाऱ्या संघाचे पाहायला मिळतात. कारण म्हटलं जातं मित्रांनो, क्रिकेट असा खेळ आहे की तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाचे डंके वाजवावे लागतात, तेव्हा तुमचं नाव सिद्ध होतं आणि तुम्ही जगभरात प्रसिद्ध होता. या क्रिकेटनं आम्हाला काय दिलं असेल? कधी कधी आम्ही प्रश्न पडतो की या क्रिकेटनं आम्हाला काय दिलं. अनोळखी माणसं जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा तयार होते ती ओळख, आणि या ओळखीतून रूपांतर होतं ते मैत्रीमध्ये, आणि या मैत्रीचं रूपांतर नात्यामध्ये होतं. नातं हे नातं असतं, त्याला नाव द्यायचं नसतं. नातं आहे हे सांगण्यापेक्षा ते जिवापाड जपायचं असतं. बॅक टू क्रिकेट, जाऊ आपण क्रिकेटकडे. श्याम माळी आणि बॅट्समन हरेश वारगडे हे 2 खेळाडू खेळपट्टीवर आहेत. मित्र म्हणेन दोन्ही नवीन खेळाडू खेळपट्टीवर पोहोचलेले आहेत. 2 गडी बाद झाले. श्याम माळी 13 चेंडू खेळलाय, 17 धावा, आणि हरेश वारगडे 2 चेंडू 6 धावा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फक्त दिशा दिली गेली. ऑन साईडला डाऊन द ग्राउंड खेळलाय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला. आणि या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे, यापूर्वी एक स्पर्धा पार पाडली गेली, कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक. गेली 5 दिवस रणसंग्राम या मैदानावर सजला गेला. आपण बघू शकाल आउटफील्ड एवढी जबरदस्त आहे ना, की एकदा का चेंडू फलंदाजाच्या माध्यमातून जर आउटफील्डमध्ये गेला आणि तो चेंडू जर गॅपमध्ये असला तर चेंडू तुम्हाला बाउंड्री लाईन दाखवल्याशिवाय थांबणार नाही. एवढं जबरदस्त मैदान सजवलंय. मुरबाड प्रीमियर लीगला खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करेल की जेवढं मैदान आम्ही आमच्या दिवाळीच्या दिवशी आमचं अंगण सजवत नाही, तेवढ्या रेषा या ठिकाणी पाहायला मिळतील. जणू काही रांगोली कार या ठिकाणी पाहायला मिळाला.
हो हो हो, स्लॉक स्वीप जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. थोडासा पाहिल केलाय, चेंडू निघून जाईल. लॉंग लेग सीमारेषा पार, रन्स मिळतील 4 चौकार. विनायकराव आणि सुजित टोले या दोघांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं या मुरबाड प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल आणि आभार व्यक्त करू. अनेक प्रकारचे आदरणीय मनोजी केंबारी साहेब आपण आलात, आपलं सुद्धा शब्द सुमनाने सहर्ष स्वागत असेल. कारण यापूर्वी स्पर्धा बघितली, त्या स्पर्धेमध्ये मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये यावेळेस आपण बघतोय थोडेसे सफल झाले होते. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने हा फटका खेळला, परंतु यावेळेस गणेश गायकरने उभा केलेला ऋषीमुनी त्या ठिकाणी उभा आहे. कारण आपण बघू शकाल लॉंग लेगला यापूर्वी चौकार गेला, गॅप होता, तो गॅप भरून काढण्याचं काम गणेश गायकरने फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मध्ये केलेला बदल पाहायला मिळाला. सातत्याने तुम्ही हालचाल जी करताना त्या हालचालीला जर कौशल्य प्रधानता प्राप्त झाली ना, तर तुम्हाला मिळणारी एक गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे यशस्वीता. आणि या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये कोणता प्यादा कुठे वापरायचा आणि राजा समोर जाऊन राजाला ब्लॉक कसं करायचं हे वजीरानं शिकवलेलं आहे. म्हणून की काय, गोलंदाज सातत्याने आपला अधिराज्य गाजवायचं असेल तर अचूक टप्पा ज्या ज्या वेळा वापरतो ना, त्या त्या वेळेला फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला पूर्णपणे संकटांना सामोरं जावं लागतं. आणि धावसंख्येचा जो ग्राफ आहे, तो आलेख आहे, तो कुठेतरी कमी करण्याचं काम अशा प्रकारचे गोलंदाज करत असतात. गोलंदाजीच्या जीवावर अनेक प्रकारचे सामने जिंकून देणारा आम्हाला विजय पावले आठवेल. सातत्याने गोलंदाजीच्या जीवावर सामने जिंकून देणारा आम्हाला विवेक शेलार आठवेल. एवढंच काय, गोलंदाजीच्या जीवावर अनेक प्रकारचे सामने जिंकून देणारा आम्हाला जयदीप भोंडिवले आठवेल. इथपर्यंत काय, मुरबाड तालुक्याचा एक स्टार गोलंदाज मिस्टर MPL गणेश गायकर सुद्धा आम्हाला अनेक प्रकारचे सामने जिंकून देण्यासाठी सातत्याने तत्पर असतो. म्हणून की काय, तुम्हाला क्रिकेटमध्ये राजा व्हायचा असेल तर तुमच्याकडे गोलंदाज नावाचा एक वजीर असावा लागतो. आणि या ठिकाणी ही भूमिका अनेक प्रकारच्या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत शेवटचं षटक मार्गस्थ आहे, 5 चेंडू फेकून झाले. धावफलकावर टीमची टोटल बघू शकाल, संदीप 11 पोहोचली 66 अंकावर. एक शेवटचा चेंडू असेल आणि या शेवटच्या चेंडू जर मॅक्सिमम धावा जरी पाहायला मिळाला ना, मी तर म्हणेन 72 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न होईल. परंतु बघूया आज 8 षटकांचा स्कोर किती योग्य असेल. एक शेवटचा चेंडू शिल्लक. ओव्हरपिच बॉल आहे, स्वीट साऊंड, परंतु फायदा होईल का नाही. डीप मध्ये शतरक्षक बाउंड्री लाईन क्लिअर करू शकला नाही. नेक्स्ट मॅच असेल गुड्डू बॉईज आणि व्हिक्टोरी विराज. मी विनंती करेल गुड्डू बॉईज संघाला आणि व्हिक्टोरी विराज संघाच्या कर्णधाराला आपण लगेचच टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. त्याचबरोबर सन्माननीय विनायकजी रावसाहेब आपणास विनंती करेल आपल्या शुभ हस्ते यापुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला विक्ट्री विराज सतीश सोकंडे जॉन्टी आमच्या समेत जॉईंट होत आहेत. दुसऱ्या बाजूला मिस्टर परफेक्ट आणि ज्याची खूप मोठी ख्याती आहे राहुल सोमने, विक्ट्री विराजचे संघ मालक. आणि तदनंतर मी विनंती देखील करतो गुड्डू बॉईज संघाचे संघ मालक किरण शेठ दळवी यांना विनंती करतो आपण देखील या. काटाचा कॉल आणि इथे छापा. विक्ट्री विराज संघाने नाणेफेक जिंकली. दोन्ही संघाचे संघ मालक 2 मिनिटं यायचंय. किरण सर आणि विनायक सर आपण देखील या. प्रथमतः आपण दोन्ही संघ मालक आहेत. विनायकराव सर MPL मध्ये तुमचं स्वागत आणि किरण दळवी सर तुमचं देखील MPL मध्ये स्वागत. MPL ची स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल तुमचे 2 शब्द. खूप छान आयोजन केले आहे सोनरपाडा आणि मातानगर या मंडळांनी. आणि आमचे पण 4थे वर्ष आहे या स्पर्धेमध्ये. खूप चांगला अनुभव येतो, चांगले चांगले प्लेयर पाहायला मिळतात. मस्त आयोजन केलेलं. ओके, नक्कीच. दुसऱ्या बाजूला किरण सर आहेत. किरण सर मागील वर्षी रनरअप, खूप मोठा जल्लोष गुड्डू बॉयजचा पाहायला मिळाला. आज दिदी देखील आली आहे स्पर्धेमध्ये. काय बोलशाल या स्पर्धेबद्दल आणि या MPLच्या आयोजनाबद्दल? स्पर्धा तर खूप चांगली आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही या स्पर्धेची वाट बघत असतो.
मागच्या वर्षी रनरअप राहिलो, आता यावर्षी प्रयत्न करणार आहेत की कसं फर्स्ट प्राइज घेता येईल ते. ओके, नक्कीच. अजून एक प्रश्न असेल सर तुमच्यासाठी. मागच्या वर्षी आयकॉन सागर कापडे होता, यावर्षी आयकॉन राहुल सोमने. ॲक्च्युली राहुल सोमने आणि सागर कापडी आहे. सागरला सोडल्याचं दुःख आहेच, कारण तर पण आमच्या मंडळाचा जेव्हा निर्णय झाला, सिद्धिविनायक मित्रमंडळ आणि गुड्डू बॉयज एक सिद्धिविनायक मित्रमंडळाचं अंगच आहे, पण प्रथमतः ते सागरची हे त्यांच्याकडे खेळले पाहिजे असं मला वाटलं होतं, म्हणून मी पण त्याला सोडलं की सागर खेळ, दोन्ही टीम आपल्या घरच्याच आहेत. राहुल आणि सागर सेम आहेत, बाकी काय विषय नाही. ओके, नक्कीच. दोन्ही खेळाडू चांगल्या दर्जाचे आहेत आणि दोन्ही खेळाडू एक सिद्धिविनायक मध्ये बी खेळतो, एक गुड्डू बॉयज मध्ये. नाणेफेक जिंकली जॉन्टी, 72,000 रुपये तब्बल खर्च केले तुझ्यावर. नाणेफेक जिंकली, काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सातत्यानं पाहायला गेलं तर एक चांगल्या दर्जाची टीम आपल्याला विक्टरी विराज पाहायला मिळते. जयेश मोरे संघाचा आयकॉन आहे, तुझ्याकडे नेतृत्व दिलंय. आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करत असताना दुसऱ्या बाजूला गुड्डू बॉयज संघ, किती धावांपर्यंत रोखण्याचं टार्गेट? आम्ही 80च्या आसपास त्यांना थांबवायचा प्रयत्न करू. 80 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न आहे. दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहेत आपल्या बरोबर राहुल प्रथम बॅटिंग करायची. तुम्ही जर टॉस जिंकले असते तर काय निर्णय असता? मुख्य बोलायचं झालं तर मला नेहमी चेसिंग कधीच आवडत नाही, मला नेहमी धावा रोखण्यात आवडतं आहे. मी एक गावला सुद्धा माझ्या टीमला कधी पहिले बॅटिंग घेत असतो आणि नेहमी धावा रोखण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, म्हणजे तुझ्या मनासारखं झालंय. जरी टॉस जिंकला असता तू तरी बॅटिंगच केली असती. आता बॅटिंग करायची आहे. 8 षटक आहेत. विक्टरी विराज सारखा संघ पुढच्या अपोजिट आहे. किती धावांचं टार्गेट असेल? सरासरी जॉन्टी म्हणतो 80 झाल्या तरी उत्तम स्कोर आहे सकाळच्या सत्रामध्ये, तो रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, म्हणजे 80-85 करण्याचा राहुलचा प्रयत्न, 80 पर्यंत रोखण्याचा जॉन्टीचा प्रयत्न. दोन्ही टीमला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. इथे न्यूज आहे, विक्टरी विराज विन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. ओर टू कॉमेंट्री बॉक्स इथे जॉईंट आहेत व्हाईस ऑफ शहापूर, ज्यांनी आता अनेक क्रिकेट स्पर्धेंवर आपलं अधिराज्य गाजवलं आपल्या आवाजाच्या जोरावर, असे आमचे सर्वांचे लाडके रमेश शिंदे सर. थँक्यू. थँक्यू सो मच. धन्यवाद निखिलजी ठोंबरे. पुढे एकदा आपण जातो या मॅचकडे. विजयासाठी 67 धावांची आवश्यकता. चेंडू असतील 48, अर्थातच 8 षटक आणि 67 धावांची आवश्यकता. दिशा वॉरियर्स संघाला विजयासाठी 67 धावांची आवश्यकता असेल आणि यस, हा प्रकार बॉल आखूट टप्पा होता. मी तर म्हणेन थोडा बाउन्स झाला, वाटलं होतं फलंदाजाला हा चेंडू वाईड असेल, परंतु फलंदाजाला वाटणं आणि अंपायरचं मत असणं याच्यामध्ये फरक आहे मित्रांनो. पहिला चेंडू, एक चांगला चेंडू हाताळला गोलंदाजाने. यस, संदीप 11 डेहनोली संघाला 2 धावांची पेनल्टी होती, त्यामुळे त्या पेनल्टीला सामोरं जावं लागतंय. आणि या वेळेस काय घडलंय, गोल्डन जगचा शिकार बनवलाय फलंदाजाला. पहिला चेंडू डॉट बॉल, त्यानंतर मात्र विकेट. दुष्काळात 13वा महिना याला म्हणतात, कारण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचं अकाउंट ओपन नाहीये. 0 विदाउट मार्क, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. पहिला चेंडू डॉट बॉल आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट. पहिले सुरुवातीला ओव्हरच्या आधी आहे ना 2 वाईट टाकून दे. वाईट नाही पेनल्टी आहे ना, त्याच्यात पेनल्टी असं टाकून दे. मग वाईटच टाक ना. हॅलो, माझ्यात पेनल्टी नाही. मी मुरबाडला आहे. पेनल्टी
जसं धाव फलकावर तुम्ही बघू शकाल स्क्रीनवर 2 धावा दिशा वॉरियर्स संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या, कारण संदीप 11 डेहनोली संघाला 2 धावांची पेनल्टी होती. पेनल्टीला सामोरं जावं लागतं दिशा 11 डेहनोली संघाला. यावेळेस पुन्हा एकदा मी तर म्हणेन नो बॉल आहे. अंपायर सुद्धा इशारा करतील, कारण चेंडू खूप आपटला, बाउन्स झाला. लिमिटेड बाउन्स याला म्हणतात, कारण आवाजाच्या बाहेर होता फलंदाजाच्या डोक्यावर निघून गेला. विकेट हातामध्ये अंपायर डिसिजन. यस, नो बॉल आहे. क्रिकेटमधील सगळ्यात खराब चेंडू मी तर म्हणे नो बॉल, कारण त्यानंतर फ्री हिटची संधी, फलंदाजाला ब्लाइंड शॉट खेळण्याची संधी प्राप्त करून दिली गोलंदाज असं विकासने. आपण बघितलं पहिले 2 चेंडू अतिशय जबाबदारीने फेकले, कारण पहिला चेंडू डॉट बॉल, त्यानंतर विकेट, त्यानंतर पुन्हा एकदा एक चांगला चेंडू फेकला होता. फ्री हिट होता. यावेळेस मात्र स्लॉग स्वीप सजवण्याचा प्रयत्न, शॉट मिड विकेटला. यावेळेस मात्र होईल क्षेत्ररक्षण, तत्पूर्वी 1 धाव. फ्री हिटचा जास्तीत जास्त फायदा उचलता आला नाही फलंदाजाला. आपण बघू शकाल की नॉकआउट गेम ज्या ज्या वेळा खेळतो 4-4 षटकांच्या, त्या वेळा मात्र तुम्हाला अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. परंतु ज्या ज्या वेळा तुम्ही लीग खेळत असाल ना 8 षटकांच्या, तेव्हा मात्र तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, सातत्याने एव्हरीथिंग ॲज प्लॅन. प्रत्येक चेंडूचं तुम्हाला नियोजन करायचं आहे आणि त्या नियोजनाच्या सरनिशी तुम्हाला हा क्रिकेट खेळायचा आहे. तुम्ही जर नियोजनाच्या अभावी ही संपूर्ण लीग खेळायला जाल तर खऱ्या अर्थानं मुरबाड प्रीमियर लीग पासून आणि या ट्रॉफीवर तुमचं नाव कोरण्यापासून थोडंसं वंचित राहाल. हॅलो, म्हणून की काय, तुम्हाला प्रत्येक वेळेला प्रत्येक चेंडूवर नियोजन करायचं आहे. याचं कारण तुमच्या समोर असतील 48 चेंडू आणि विजयासाठी जर 66 धावांची आवश्यकता असेल तर मात्र शांत डोकं ठेवून हा संपूर्ण सामना खेळावा लागेल. यस, इट इज अ वाईड बॉल आउट ऑफ द लेग स्टम्प्स, डाव्या स्टम्पच्या खूपच बाहेर. अंपायर आम्हाला डिसिजन देतील. आमचे चांगले अंपायर आहेत JP पॅनल, कारण कोण ओळखणार नाही जय पवार सरांना. आत्ताच गुजरातचा दौरा सुद्धा त्यांच्या मध्येपासून चालू होईल आणि यापूर्वी शहापूर तालुका असेल, मुरबाड तालुका असेल, वसई जिल्हा, वसई असेल तालुका, पालघर जिल्हा असेल, सगळीकडे JP पॅनल, महाराष्ट्राच्या वाग्रमुखावर हे नाव पोहोचलं गेलेलं आहे JP पॅनल. यावेळेस आपण बघू शकाल ऑप्टेड ड्राईव्ह, फर्स्ट का फटका फसला, मिस टायमिंग स्ट्रोक, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, जजमेंट योग्य होती. शेवटच्या मुवमेंटला झेल मात्र सुटला. धरणीला केला जातोय हा चेंडूदान. तत्पूर्वी रन्स मिळतील धावपट्टीवर. 2 धावा, रन्स ऑफ कपल, कारण प्रत्येक वेळा धावांची ताण आणि धावांची भूक ज्या ज्या वेळेला लागली जाते ना त्या वेळेला आम्हाला पाणी आणि मेजवानी हवी असते. या 2 गोष्टी झाल्या तर आम्ही संतृप्त होऊ आणि तृप्त होऊन खऱ्या अर्थानं आम्ही 66 धावांपर्यंत पोहोचू. हे सांगत असताना 2 फलंदाज दौलत आणि वैभव तुपे. पहिला फलंदाज बाद लवकरात लवकर केला, गोल्डन डकचा शिकार बनवला आणि त्यानंतर मात्र उर्वरित सगळी जबाबदारी दौलत आणि वैभवने घेतलेली आहे. ऑन साईडला यावेळेस आपण बघू शकाल फक्त दिशा दिली गेली हलक्या हाताने. तत्पूर्वी एकच सिंगल. एका क्षणाला 4 ॲक्शन करावं लागतात क्षेत्ररक्षकाला. चेंडू जर गॅपमध्ये असेल तर धावत जाणं आणि चेंडू जर जमीन लगत असेल तर वाकणं, त्याच वेळेला चेंडूला उचलणं आणि चौथी ॲक्शन असेल चेंडू फेकणं. या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या 4 गोष्टी तुम्हाला वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स ज्या ज्या वेळा देतात तेव्हा मात्र तुम्ही क्वालिटीचा थ्रो करून प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज ज्या ज्या वेळा खेळपट्टीवर धावत असतात त्या प्रत्येक वेळेला त्यांना थांबवणं ही तुमची जबाबदारी असते. कारण क्रिकेट म्हटलं तर अधिकार शून्य आणि जबाबदारी मात्र 100%. या गोष्टी कराल तर सातत्याने तुम्ही मुरबाड प्रीमियर लीगवर तुमचा अधिराज्य गाजवाल. बघू शकाल आपण पहिलं षटक येतंय संपुष्टात आणि 9 धावा दिशा वॉरियर्स संघाच्या. दिशा वॉरियर्स ज्या ज्या वेळेला योद्ध्यांना एक चांगलं डायरेक्शन केलं जातं त्यावेळेला आम्हाला सातत्याने सांगावंसं वाटतं की दिशा वॉरियर्स हा संघ योग्य ट्रॅकवर आहे. बनवायच्या त्या 48 चेंडूमध्ये 66 धावा, पहिली 6 चेंडू निघून गेली आणि धावसंख्या ती धावफलकावर 9, विकेट गमावली 1. दिशा वॉरियर्स संघानं नाणेफेक जिंकून घेतलेला क्षेत्ररक्षणाचा निर्णय मी तर म्हणे आतापर्यंत योग्य आहे, परंतु हाच घेतलेला निर्णय किती योग्य असेल, व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, सगळ्या प्रश्नांची उत्तर अजून बंद पॉकेटमध्ये आहेत. याचं कारण कोण जिंकेल हा सामना अजून लवकर सांगता येणार नाही. आजच्या दिवसामध्ये 4 संघ तब्बल 6 मॅचेस खेळवल्या जातील. प्रत्येक सामना हा 8 षटकांचा, म्हणजे मी तर म्हणेन 40 मिनिटे आणि त्यानंतरची 40 मिनिटे ही 80 मिनिटे आपल्या सगळ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी अग्निपरीक्षा. आणि ज्या ज्या वेळा मी म्हणतो की तुम्ही अग्निकुंडामध्ये उडी घेता त्यावेळेला दाहकतेचा विचार करायचा नसतो हे तुम्हाला सांगावं लागेल. गोलंदाज तयार, पहिलं षटक संपलंय. 9 धावा धावफलकावर. दिशा वॉरियर्स संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येईल गोलंदाजी मार्कवर तयार रोशन.
पहिला बॉल फेस करेल दौलत, जबरदस्त स्ट्रोक्स, स्वीट साऊंड, ऍक्शन अँड रिॲक्शन, चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दौलतच्या बॅट मध्ये आलेला हा षटकार. पहिला बॉल फेस करेल दौलत, जबरदस्त स्ट्रोक्स, स्वीट साऊंड, ऍक्शन अँड रिॲक्शन, चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क, लॉंग ऑन बाउंड्री लाईन. ज्या ज्या वेळा तुम्ही कुबेराचा खजिना बघाल ना तेव्हा तुम्हाला सोनं चांदी सगळं मिळेल आणि दौलतची बॅटिंग बघाल तेव्हा चौकार आणि षटकार मिळतील. यावेळेस ऑफच्या दिशेला हा फटका सजवला होता. तत्पूर्वी गुड फिल्डिंग, प्रदर्शनीय फिल्डिंग केली गेली आणि या फिल्डिंगने पुन्हा एकदा टाळ्यांचा उद्घोष दाखवला. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, तुमचं कर्तृत्व ज्या वेळा तुम्ही सिद्ध करताना तेव्हा लोकांना सांगायला लागत नाही की तुम्ही आमच्यासाठी टाळ्या वाजवा. नक्कीच लोकांचा तुमच्यावर किती विश्वास आहे यापेक्षा तुमचा तुमच्या स्वतःवर किती विश्वास आहे हे महत्वाचं आहे. 2 ते 3 पावलं चालणं हे रोशनला जमतंय आणि चेंडू रिलीज करणं. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू ऑन द राईट खेळलाय, चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. दौलतने घेतलेला हा पवित्रा योग्यरित्या पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकाचा विचार केला तर शांत आणि संयमी, त्यानंतर आक्रमकता हे स्वरूप प्राप्त केल्यानंतर दौलतची बॅट बोलू लागली चौकार आणि षटकारांची भाषा. बरं बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग करतोय बॅट्समन दौलत. 5 चेंडू खेळलाय आणि वैयक्तिक दौलतच्या नावावर दौलतच्या नावावर 9 धाबा आणि वैभव तुपे 3 चेंडू खेळलाय 7 धाबा. चांगली पार्टनरशिप या मॅच मध्ये पाहायला मिळते या 2 फलंदाजाच्या माध्यमातून. हो हो, ओव्हरपिच बॉल होता, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय, ऑफच्या दिशेला उडवलाय चेंडूला. तत्पूर्वी एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या चेंडूवर मात्र विलास वारगडे नाराज असतील. याचं कारण विलास वारगडेंना अपेक्षा होती की एकच सिंगल दिली जाईल, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. मित्रांनो, क्रिकेट असा खेळ आहे आणि त्याहीपेक्षा मी सांगेल नॉकआउट गेम ज्या ज्या वेळा खेळतात तेव्हा फलंदाज जर एकदा बाद झाला आणि एकदा तुम्ही हारलात तर परतीचा प्रवास करावा लागतो. पण ज्या ज्या वेळा तुम्ही लीगची मॅच खेळता, एक चांगली लीग जर सर्वांची खेळत असाल तर तुम्हाला सातत्याने संधी प्राप्त होत असते. म्हणून की काय, एक सामना गमावला म्हणजे तुम्ही हारला नाही. आम्ही नॉकआउटमध्ये म्हणतो की अपयश यशाची पहिली पायरी नसते, परंतु लीगमध्ये अपयश ही यशाची पहिली पायरी ठरू शकते. तुम्हाला सातत्याने संधी प्राप्त होतात. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फलंदाज पूर्णपणे चकला जातो. याचं कारण म्हणजे गोलंदाजाने टाकलेली गुगली बॉलचं ज्या ज्या वेळेला क्रिकेटमध्ये विश्लेषण केलं जातं त्यावेळेला म्हणतो की लेग ब्रेक बॉलर्स असेल ना, त्याने कदाचित जर गनिमी कावा केला आणि ऑफ ब्रेक बॉल फेकला आणि फलंदाज जर बाद झाला त्याला म्हणतात गुगली. 2 षटकांचा खेळ संपुष्टात. दिशा वॉरियर्स संघाची धावसंख्या आहे 22 धावा, गडी गमावलाय 1. एका गड्याच्या मोबदल्यात 22 धावा. दिशा वॉरियर्स संघ योग्य ट्रॅकवर प्रवास करतोय, परंतु हाच प्रवास तुम्हाला डेस्टिनेशन पर्यंत जायचा असेल तर न थांबता न थकता न हारता पुढे जावं लागेल. तेव्हा तुम्ही या मॅच मध्ये एक 66 धावांचा जो टार्गेट आहे ना तो लवकरात लवकर पार करू शकाल. कारण 8 षटकं आणि 66 धावा, त्यामध्ये 2 षटकं निघून गेली, 22 धावा धावफलकावर आणि एका गड्याच्या मोबदल्यात 22 धावा. 1 विकेट आतापर्यंत गमावलेली आहे. थोडासा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि कॉन्फिडन्स लेवल वाढली असेल मित्रमंडळी या मॅचमध्ये दिशा वॉरियर्स संघाची. याचं कारण फक्त 1 विकेट गमावले आणि दुसरं षटक हाणामारीचं षटक ठरलं गेलं, परंतु वेगावर स्वार होऊन वाऱ्याशी वार्तालाप करणारा गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज श्याम फिंगर रोल करतो, खांद्याचा वापर करतो, कलात्मक गोलंदाजी करतो. मुरबाड तालुक्याचा एक चांगला खेळाडू आपल्या डोळ्यासमोर गोलंदाजी करतो श्याम. विकेट किपर विलास वारगडे. आम्ही या खेळाडूला खेळताना बघितलंय. शहापूरच्या क्रीडानगरीमध्ये ज्या ज्या वेळा मुरबाड संघ येतो ना त्या त्यावेळा आम्ही त्यांना सातत्याने सांगत असतो वेलकम, आपण आलात, आम्ही आपले आभार व्यक्त करू. आणि सातत्याने मुरबाड संघ नुसतं वेलकम नाही तर आल्यानंतर कर्तृत्वाचे डंके वाजवतो. यस, वी आर मुरबाडकर. आणि सातत्याने अनेक प्रकारच्या स्पर्धा आपल्या ताब्यात घेत असतो. हाच मुरबाडचा एक खेळाडू तुम्ही बघू शकाल, गोलंदाज श्याम. पहिला चेंडू अतिशय जबाबदारीने फेकला, रन्स मिळतील केवळ 1 आणि टीमची टोटल दिशा वॉरियर्स संघ पोहोचलाय 23 धावा. ओव्हरपिच बॉल होता, फ्लो बघितला जबरदस्त, जणू काही समालोचन कक्षाला हवा लागली असावी, परंतु बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. ही स्पर्धा उभी राहण्याच्या पाठीमागे ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी हात पुढे केले, टेंबरे ग्रामस्थ यांचं सहकार्य लाभलं. सुभाषजी केंबारी साहेब, मनोजी केंबारी, राजेजी केंबारी व सर्व टेंबरे गाव आणि आर्यन स्पोर्ट्स हॅट्स ऑफ, तुम्हाला सुद्धा सलाम करू. यावेळी शॉट ऑफ गुडलेन, जबरदस्त फटका,
डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वाईट इच लॉंग ऑफला पकडलेला हा झेल सटका लागेल दुसरा दिशा वॉरियर्स संघाला 23 धावांवर. सलाम करू. यावेळी शॉट बुडले, जबरदस्त फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वाईट आगे 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 चलता है. सुदर्शन आगे खेळपट्टीवर पोहोचलाय. परवा स्पर्धा पार पाडली गेली. त्या स्पर्धेमध्ये समालोचक, स्कोरर, आयोजक आणि आता मात्र बॅट घेऊन जबाबदारीने खेळी करण्यासाठी सुदर्शन आगे खेळपट्टीवर पोहोचला. हो डिफेन्स शॉट. क्रिकेटमध्ये या फटक्याला खूप महत्व आहे मित्रांनो. ज्या वेळेला आपला संघ प्रतिकार करत असतो आणि संघाचा प्रतिकार जर जोरदार असेल आणि प्रतिस्पर्धी संघ कुठेतरी डगमगलेला असतो, त्यावेळेला मात्र हा शॉट खेळला जातो. याचं कारण आपण फ्रंट फुटवर असतो. आतापर्यंत इकॉनॉमिकल बॉलिंग पाहायला मिळते गोलंदाज श्यामच्या माध्यमातून, कारण कोणताही मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी संधी दिशा वॉरियर्स संघाला अजूनपर्यंत प्राप्त करून दिली नाही. 3 षटकांचा खेळ संपुष्टात येईल. दिशा वॉरियर्स संघाची धावसंख्या 24 धावा. हे षटक अतिशय निर्णयात्मक पाहायला मिळते. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली गोलंदाज श्यामने. दिशा वॉरियर्स संघाची धावसंख्या ती 24 धावा. कारण 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावसंख्या होती ती 22 आणि या षटकामध्ये धावा आल्या फक्त 2. Yes, okay. Thank you so much. Confusion clear. 25 रन्स, 25 धावा. ओके थोडंसं अपडेटला वेळ लागला होता मित्रांनो, याची आपण दक्षता घ्या. ओके, थँक्यू सो मच. आमचे स्कोरर खूप चांगले आहेत. प्रत्येक बॉलवर लक्ष आहे, परंतु अपडेटला थोडा वेळ लागला. ओके, 25 धावा. कारण आतापर्यंत स्क्रीनवर 24 धावा दाखवत त्या, म्हणून की काय 24 यस 25 धावा दाखवायला का बरं. जाऊ आपण मॅचकडे. गोलंदाज तयार. प्रवीण घोरट गोलंदाजी मार्कवर तयार. पहिला बॉल फेस करणारे बॅट्समन सुदर्शन आगे. डिफेन्स शॉट जबरदस्त ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळालाय. ऑन द राईज खेळलाय. पॉइंटच्या डोक्यावरून ढकलून दिलाय. चेंडू निघून जाईल डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. सुदर्शन आगेचा आगे चौकार 4 धावा. डिफेन्स शॉट जबरदस्त ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळालाय. ऑन द राईज खेळलाय. पॉइंटच्या डोक्यावरून ढकलून दिलाय. चेंडू निघून जाईल डीप कव्हर बाउंड्री लाईन. शॉटने हा फटका क्रिकेटचा क्लास दाखवत सुदर्शन आगे आपलं नाव सिद्ध करतोय. रिवर्सचा प्रयत्न. सीधी उंगली से घी नहीं निकलती तो उंगली टेढ़ी करनी पडती. यापूर्वीच्या चेंडूवर सरळ बॅटने धावा आल्या, त्यानंतर इम्प्रोव्हायझेशन दाखवण्याचा प्रयत्न होता सुदर्शन आगेचा, जमलं नाही. हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. गोलंदाज प्रवीण घोरट. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर आपण बघितलं बॅट्समनचा स्टान्स ओळखला आणि त्यानंतर चेंडू रिलीज केला गोलंदाज प्रवीण घोरटने. पुन्हा एकदा यावेळेस डिफेन्स शॉट खेळण्याचा प्रयत्न.
फलंदाज होईल बाद. त्यानंतर आपण यावेळेस बघितलं पुन्हा एकदा एक गुगली बॅट्समनचा फेकला गेला. stance एज ओळखला लागून आणि चेंडू गेला त्यानंतर विकेट चेंडू किपरच्या विकेट हातामध्ये. केला प्रवीण. चांगला पकडलेला जेल आणि यावेळेस होईल पुन्हा एकदा यावेळेस डिफेन्स फलंदाज बाद. खेळण्याचा सुदर्शन प्रयत्न आगे. संपेल सुदर्शनचा या क्षणाला खेळ. बॅक टू द पवेलियन. सुदर्शन डीजे मास्टर. त्याला म्हणतात गुड कमबॅक. फुलटॉस बॉल. जैसी नसीहत वैसा धमाका. ज्या दिशेला चेंडू फेकला त्याच दिशेला फक्त थोडं फ्लिक केलं. दिशा दिली एक सिंगल धाव. समजदारीचा क्रिकेट दिशा वॉरियर्स संघाला या क्षणापासून खेळणं गरजेचं असेल. याचं कारण आहे मित्रांनो, आपण बघू शकाल की पहिल्या 2 षटकामध्ये खूप धावसंख्या उभारली. त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गाडीचा ब्रेक दाबला गेला. एक टायर पंक्चर केला. पुन्हा एकदा त्या टायरमध्ये हवा भरण्याचं काम येणाऱ्या फलंदाजाने. दौलत जोपर्यंत आहे तोपर्यंत ही गाडी थांबणार नाही मित्र म्हणजे. कारण दौलतला मी जवळून बघितलेला आहे खेळताना. या दौलतला मुरबाड तालुका ओळखतोय. याच दौलतला संपूर्ण ठाणे जिल्हा ओळखतोय. आणि हाच दौलत टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलाय. आणि मुरबाड प्रीमियर लीग ही स्पर्धा यस 10 क्रिकच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या व्याघ्रमुखावर पोहोचवली जाते. तब्बल 194 देशांमध्ये लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. थँक्यू सो मच 10 क्रिक. कारण ज्या वेळेला आदरणीय संतोषजी नाणेकर सर, मी तर म्हणेन आईच्या बचत गटातून तब्बल 21,000 रुपयाचं कर्ज घेतलं आणि त्यानंतर जो प्रवास चालू झालाय ना मित्रांनो, काहीतरी केल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही. काहीतरी सॅक्रिफाईस करावं लागतं, तेव्हा तुम्हाला काहीतरी मिळत असतं. कुछ पाणी के लिए कुछ खोना भी पडताय. कारण एक डिसिजन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यावेळेला तुमचं फोकस महत्त्वाची गोष्ट असेल. न्यू बॅट्समन मिस्टर MPL गणेश गायकर मंद मंद पावलांनी पुन्हा एकदा खेळपट्टीकर पोहोचलाय. एक गुड फिनिशर म्हणून ज्यांची संपूर्ण मुरबाड तालुक्याला ओळख आहे असा खेळाडू. आणि सातत्याने ज्या ज्या वेळेला मैदानामध्ये एंटायर होतो त्या वेळेला क्राऊड, टाळ्यांचा आवाज, पिपाण्या सुद्धा वाजत असतात, भोंगू सुद्धा वाजत असतात. गणेश गायकरसाठी एव्हरीथिंग सर्व काही होत असतं. कारण खेळाडू तेवढा जबाबदारीचा आहे आणि दर्जेदार खेळाडू या मुरबाड तालुक्याला लाभलाय. कर्तृत्ववान मनगटातून जागत्या मेंदूतून इतिहास घडवणाऱ्या शूरवीरांचं कौतुक आम्ही सातत्याने करू. यावेळेस ओव्हरपिच बॉल फ्लॉग स्वीप. जबरदस्त फटका. चेंडू हवेमध्ये स्विंग होऊन निघून जाईल मैदानाच्या बाहेर. लेफ्ट ड्राईव्ह. रन्स मिळतील 6. षटकार.
थँक्यू रमेश शिंदे सर. 4 षटकं कंप्लीट झाली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावर 4 बाद 36 धावा धावफलकावर जे मात्र पाहतो. आता शेवटचे 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडू मध्ये बनवायच्यात 31 धावा. मैदानामध्ये स्ट्रायकर एंडवर मिस्टर एमपीएल आणि दिशा वॉरियर्स संघाचा कॅप्टन जो मात्र पाहायला मिळतोय. विजयासाठी 31 धावांचं लक्ष. आव्हान काहीसं छोटंसं वाटत होतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये संदीप 11 हा संघ ते मोठं करताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवर किशोर गावाला पडलेले गोड स्वप्न अर्थात गणेश गायकर. पहिलाच बॉल शॉट ऑन पुल. गणेश गायकरची पॉवर. चेंडू फेकून देतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ही ताकद आहे मित्रांनो या खेळाडूची. हा क्लास आहे हा या खेळाडूचा. आणि षटकार. हरिजी तुपे सर आणि आत्मारामजी जाधव ज्यांनी काल हरिजी तुपे आणि आत्मारामजी जाधव यांचं मात्र शुभागमन होतंय, ज्यांनी कालच्या दिवसामध्ये अनेक क्रिकेट रसिकांची मनं जिंकली. काय उत्साह असतो ते दाखवला हरीश तुपे सरांनी. गोलंदाज तय्या. सुरेख प्रकारचा चेंडू. इथे मात्र गणेश गायकर साठी चेंडू डॉट असेल. चेंडू निर्धाव. मैदानामध्ये दिशा वॉरियर्स संघाने 2 पारितोषिकं जिंकली. 2 वर्ष सलगची एमपीएल स्पर्धा जिंकली. त्यामध्ये सर्वात महत्वाचा आणि मोलाचा वाटा असणारा कॅप्टन मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सातत्यानं ज्या वेळेस दिशा वॉरियर्स संघ या स्पर्धेमध्ये खेळतो, तानाजी शेटले आणि नाना चौधरी सातत्यानं गणेश गायकवाडवर विश्वास दाखवतात. सुरेख प्रकारचा चेंडू. तितका चांगला फटका. कव्हरला चेंडू खेळलाय. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गणेश गायकरची पॉवर. चेंडू कव्हरला फरार. चौकार. थँक्यू. या एमपीएल प्लस इम्पॅक्ट प्लेयर मैदानामध्ये अतिशय दर्जेदार कामगिरी करत असताना गणेश गायकर. गोलंदाज तयार होत आहेत. श्यामला कमबॅक करावं लागेल. ब्रेक थ्रूची आवश्यकता. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 47 या धावसंख्येवर. 4 बाद 47. 4 षटक आतापर्यंत मैदानामध्ये संपले गेलेत. मैदानामध्ये तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल संदीप 11 डेनोली तर गणेशला बाद करणं गरजेचं आहे. आणि गणेश जर मैदानाच्या आत अजून 1-2 षटक राहिला तर या सामन्याचा निकाल लावू शकतो. ही ताकद या खेळाडूची. दुसऱ्या बाजूला आपण बॅट्समन पाहतोय प्रसाद दिनकर, मॅन फ्रॉम संभाजीनगर संघासाठी अतिशय चांगली कामगिरी या खेळाडूने देखील केली आहे. आज मैदानामध्ये दिशा वॉरियर्सने विश्वास दाखवला. कशा प्रकारची कामगिरी करेल ते देखील पाहायचं. लक्ष काहीसं छोटं आहे, परंतु मैदानामध्ये संघर्ष करत असताना प्रत्येक वेळेस तुम्हाला संघर्ष करावा लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. श्याम मॅन फ्रॉम माळीनगर गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. श्यामचा हा बॉल शॉट ऑन पुल. पॉवरफुल चेंडू फेकून देतो डीप फाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर. ही पॉवर आहे संभाजीनगर क्रिकेट क्लबची. ही पॉवर आहे दिशा वॉरियर्सची. षटकार. आणि षटकाराच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 53 या धावसंख्येवर. व्हेरी गुड बॅटिंग. सुरेख प्रकार चेंडू लेट कट खेळलेत. पॉइंट मधून डीप पॉइंटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रसाद दिनकरचा धमाका. चौकार. दहा धावांची आवश्यकता. 18 बॉल शिल्लक. या षटकाने सामन्याचं चित्र पालटलं. ज्या प्रकारची गणेशने बॅटिंग केली, ज्या प्रकारची बॅटिंग केली प्रसाद दिनकरने. 4 चेंडूमध्ये 17 या धावसंख्येवर खेळतोय प्रसाद दिनकर. 4 चेंडूमध्ये 11 या धावसंख्येवर खेळतोय मिस्टर एमपीएल गणेश गायकर. आजच्या दिवसामध्ये खूप मोठमोठ्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर देखील वंडर बॉय ऑफ मुरबाड टेनिस क्रिकेट जयेश मोरे आणि त्याच्या विरोधात मिस्टर परफेक्ट राहुल सोमने हा सामना मैदानामध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला विक्ट्री विराज, दुसऱ्या बाजूला गुड्डू बॉयज हा सामना मैदानामध्ये पाहायला मिळेल. आणि काय कामगिरी करतोय मैदानामध्ये गणेश गायकर. दुसऱ्या बाजूला प्रसादचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारची फलंदाजी करतोय. शेवटचे 18 चेंडू आहेत. 18 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 10 धावांचं लक्ष्य. 10 धावांचं आव्हान. दिशा वॉरियर्स अर्थातच तानाजी शेटले आणि नाना चौधरी यांच्या मालकीचा संघ मैदानामध्ये अधिराज्य गाजवत असताना 2 वर्षाचं टायटल जिंकलंय. 3ऱ्या वर्षामध्ये
आगमन करत असताना आणि तिसऱ्या वर्षाची सुरुवात देखील अतिशय दमदार आणि जोमदार करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. विलास वारगडेच्या हातामध्ये चेंडू आहे. विलास वारगडे स्ट्रायकर एंडवर गणेश गायकर. 18 चेंडू आणि 10 धावा. गोलंदाज तयार. विलासचा पहिलाच बॉल. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा येतोय. वाईट बॉल आणि वाईटच्या रूपाने संघात धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 58 या धावसंख्येवर. 58 लॉस ऑफ 4 विकेट. पाटलाक मैदानामध्ये अजूनही 9 धावा बनवायच्या. 67 करत असताना टीम दिशे वॉरियर्स. गोलंदाज तयार. सुरेख प्रकार चेंडू. बॅक टू द बॉलर. स्ट्रेट ड्राईव्हचा बेहतरीन स्ट्रोक. क्षेत्ररक्षकाला संधी नसेल. लॉंग ऑनला बीट करून चेंडू सीमारेखेच्या बाहेर. किशोर गावची पावर. गणेश गायकरच्या पॅटमधून येणारा हा चौकार. कडेवर देखील आक्रमण केलं जाते गणेश गायकर कडून. गोलंदाज तयार. ओ हो हो, इथे दांडी उडवली. व्हॉट अ बॉल. ब्रिलियंट चेंडू आणि फलंदाज गणेश गायकर बाद. विकेट. सोळा चेंडू आणि 5 धावा. किशोरजी खानेउलकर साहेब यांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम सर. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. हार्दिक अभिनंदन. दौलतजी तुपे ज्यांचं खूप मोठं सहकार्य सातत्यानं जिथे जिथे क्रिकेटच्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेसाठी आम्हाला पाहायला मिळतं. त्यांचं देखील या स्पर्धेचं वतीनं हार्दिक असं स्वागत. मी या आयोजक कमिटीचा देखील विशेष आभार मानेल. राहुल हांडे असतील, लक्ष्मण गायकर, राजू वारगडे, अतुल हंडे, अट्टू शेख, सागर मात्रे, विनायक राव, अमल हंडे आणि सर्व हंडे फॅमिली यांनी घेतलेलं एक अपार कष्ट, अपार मेहनत आणि टेंबरेकरांचा त्यांना लाभलेला सहवास. गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंडवर एम स्पोर्ट यांच्या माध्यमातून चालवलं जातं असे अश्रू पाटील. स्ट्रायकर एंडवर सातत्यानं क्रिकेटची फार मोठी आवड या खेळाडूला पाहायला मिळते. ओहो, पहिला चेंडू स्टेप आउट झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अश्रू पाटील यांच्या माध्यमातून. एक धावे ते कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 63 या धावसंख्येवर यासाठी 15 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. अशु पाटील दाखवत असताना लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं. आज बऱ्याच दिवसाने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत अशु पाटील. सातत्यानं ज्या ज्या वेळेस गणेश गायकरच्या मॅचेस असतील त्यावेळेस शुभेच्छांचा वर्षाव, ज्या ज्या वेळेस अनेक खेळाडू खेळत असतील त्यावेळेस मात्र शुभेच्छांचा वर्षाव देणारे अशु पाटील आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. सुरेख प्रकारचा चेंडू लेट कट खेळलेत. इथे चेंडू डॉट. विलास वारगडे सुरेख प्रकारची गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू डॉट येतील. चेंडू निर्धाव जे मात्र येताना पाहायला मिळतात. 14 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. मुरबाड सातत्यानं मुरबाड क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतोय MPL चा थरार. सुरेख प्रकारचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळलेत. इथे एक सिंगल कंप्लीट होत असताना क्षेत्ररक्षक चेंडूवर येतात. एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 64 या धावसंख्येवर. 3 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. आता अशु पाटील कशा प्रकारची कामगिरी केली जाते अशु पाटील यांच्या माध्यमातून ते देखील आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. सुरेख प्रकार चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. टॉप पेज आणि अशु पाटीलची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. अजून एक धक्का, अजून एक करंट. दिनेश सर आणि अमित सर आजच्या दिवसामध्ये देखील उपस्थित होत आहेत. ज्यांना ज्यांना
टू व्हीलर फोर व्हीलर गाड्यांची चांगल्या दर्जाची माहिती लागत असेल त्यांनी समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला येऊन मात्र संपर्क साधायचा आमचे दिनेश सर आणि अमित सर यांच्याकडे. तदनंतर या स्पर्धेसाठी श्री दर्शन सुनीलभाई शेटे यांच्या वतीनं पाणी सौजन्य लाभलंय त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. विजयासाठी अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू शिल्लक. 12 चेंडू आणि 3 धावा हा सामना मैदानामध्ये जो मात्र पाहायला मिळतोय. एका बाजूला संदीपजी गोरड यांचा संदीप इलेव्हन दैनोली आणि दुसऱ्या बाजूला नाना चौधरी आणि तानाजी शेटलिहे यांच्या मालकीचा दिशा वॉरियर्स. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 12 आहेत. 12 चेंडूंमध्ये 3 धावा बनवायच्यात. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. मैदानामध्ये जरी कमी धावा झाल्या तरी संघर्ष करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळाली. संदीप इलेव्हन दहिनोली चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली परंतु एक मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालं. गणेश गायकरने खेळलेले एक ब्रिलियंट इनिंग आणि त्याला दिलेले प्रसाद दिनकरने 7 या सामन्यामध्ये पुन्हा एकदा दिशा वॉरियर्सचं वर्चस्व गाजलं. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 3 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 3 धावा. न्यू बॅट्समन मैदानामध्ये आलेत. मॅन फ्रॉम कलम खांडे संकेत कापडी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात. बॅटिंग पॉवर प्ले घेतलंय विकासजी वारगडे नगरसेवक मुरबाड नगर पंचायत त्यांचं देखील या स्पर्धेसाठी खूप सारं सहकार्य लाभलंय आणि मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं हार्दिक स्वागत. संकेतसाठी हा बॉल ओ लाजबाब लाजबाब. विकासचं कौतुक करावं लागेल. विकास व्यापारी व्हेरी ब्रिलियंट बॉल. शेवटचे 11 चेंडू आहेत. 3 धावा बनवायच्यात. कोणतंही लक्ष सोपं नसतं आणि कोणतंही लक्ष अवघड नसतं. तुम्ही जेवढे प्रयत्न कराल तेवढं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. शेवटचे 11 चेंडू आणि 3 धावा. 11 चेंडू 3 धावा. मॅच खूप चांगली होताना पाहायला मिळते. 1-2 षटकार रोखले असते 1-2 चौकार रोखले असते तर हा सामना अजून खूप चांगल्या दर्जाचा होऊ शकला असता. आता शेवटचे 11 चेंडू आहेत 3 धावा आहेत. गोलंदाज तयार. विकास स्ट्रायकरवर संकेत. अजून एक डॉट बॉल. 10 चेंडू आणि 3 धावा. व्हॉट अ बॉलिंग. सुपर स्पेल हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. विकास व्यापारी कौतुक करावं लागेल. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मैदानामध्ये कॅप्टनशिपचं कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षकाचं. गोलंदाज तयार. ओ हो हो क्लीन बोल्ड. सेलिब्रेशन जबरदस्त आणि फलंदाज संकेत कापडी बाद. विकेट. 7 फलंदाज बाद झालेत. आता शेवटचे चेंडू 9 आहेत आणि 9 चेंडूंमध्ये 3 धावा बनवायच्या. 3च विकेट बाकी आहेत. 7 फलंदाज बाद झालेत. शेवटच्या 3 विकेट 3च धावा बनवायच्या. 9 चेंडू शिल्लक. मॅच इज ऑन. गेम इज ऑन. मैदानामध्ये पाहायला मिळते. सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. थँक्यू. शेवटचे आता चेंडू 9 आणि 9 चेंडू 3 धावा आहेत. व्हॉट अ स्पेल. अप्रतिम षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय विकास व्यापारी. गोलंदाज तयार. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. 9 चेंडू आणि 3 धावा. मनीष ऑन स्ट्राइक. हा बॉल इथे देखील डॉट. 8 चेंडू आणि 3 धावा. मॅच हरली म्हणून गेम संपत नाही. मॅच हरली म्हणून प्लेयर संपत नाही. कुणी नावं ठेवली म्हणून क्रिकेट खेळायचं थांबत नाही. आज हारलो म्हणून कधीच जिंकणार नाही असं क्रिकेट नाही. समोर कोणतीही टीम असो जिद्द असेल तर तुम्ही जिंकल्याशिवाय राहू शकत नाही. कुणी नावं ठेवली तर तुम्ही जिद्द चिकाटी आणि विश्वास सोडू नका. मग पहा विजय तुमचा मात्र नक्कीच असेल. इथे वाईट बॉल. इथे शुभागमन होत. आमचे सर्वांचे लाडके
ऍडव्होकेट सचिनजी वाकचौडे साहेबांचं या स्पर्धेमध्ये आगमन होत आहे. सातत्यानं क्रिकेटवर फार मोठं प्रेम असणार व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सचिनजी वाकचौडे साहेब यांचं या स्पर्धेमध्ये शुभ आगमन होत आहे. वेलकम सर, तुमचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. 8 चेंडू आहेत, 2 धावा. गोलंदाज विकास तय्यार. सूर्यप्रकाशचा चेंडू फटका फसलाय, चेंडू हवेत आणि इथे जेल सटकला आणि हा सामना इथे जिंकला टीम दिशा ऑरियस या संघाने. संघ मालक आहेत तानाजी शेटले आणि नाना चौधरी. कॅप्टन आहे संघाचा गणेश गायकर. अतिशय चांगला सामना.